तर आमदार सुरेश धस हे खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला आता पोहोचलेले आहेत। काही दिवसांपूर्वी वन विभागानं याच ठिकाणी खोक्या भोसल्याचं जे घर होतं ते जमीनदोस्त केलं आणि त्याच्यानंतर त्याच रात्री त्याच्या घराची अज्ञातांकडून जाळपोळ सुद्धा करण्यात आलेली होती आणि त्यानंतर कुटुंबियांचा आक्रोश हा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला आणि आता त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आमदार सुरेश धस हे पोहोचलेले आहेत। खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आता सुरेश धस दाखल झालेले आहेत। खोक्याचं एक छोटंसं घर आणि त्याच्या पुढे एक ग्लास हाऊस होतं। वन विभागाच्या जागेवर अनधिकृतपणे हे बांधकाम केलेलं होतं असं वन विभागाचा दावा होता आणि त्याच्यामुळे त्याचं हे घर जमीनदोस्त करण्यात आलं। संध्याकाळी 5-5:30च्या सुमारास वन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। मात्र त्यानंतर रात्रीच्या वेळेला जे घर पाडलेलं होतं त्या ठिकाणी काही सामान होतं त्याची जाळपोळ काही अज्ञातांकडून करण्यात आलेली होती आणि त्यानंतर खोक्याच्या कुटुंबियांचा आक्रोश हा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला। काही नेत्यांनी सुद्धा खोक्याच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती आणि आता आमदार सुरेश धस हे स्वतः खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सुरेश धस यांनी सुरुवातीला सांगितलेलं होतं की खोक्या उर्फ सतीश भोसले जो आहे तो आपला कार्यकर्ता आहे, पण जो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जावी ही भूमिका सुरेश धस यांनी सुरुवातीलाच मांडलेली होती। मात्र ज्या पद्धतीनं त्याच्या घरावर कारवाई झाली त्याच्यानंतर जाळपोळीची घटना जी आहे ती घडलेली होती तर त्यावर सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित केलेले होते की इतकी घाई त्याचं घर जमीनदोस्त करण्यासाठी वन विभागाकडून का करण्यात आली। आपण या संदर्भात अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं होतं आणि आता खोक्या भोसल्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सुरेश धस पोहोचले। जागा दे ना पप्पू एक सरका 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 खाली बसा। बीडमधल्या शिरूर कासार या ठिकाणी वन विभागाची जमीन आणि त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी खोक्या भोसलेने या ठिकाणी त्याचं घर बांधलेलं होतं आणि पुढच्या बाजूला एक ग्लास हाऊस खोक्या भोसलेचं होतं आणि त्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यानंतर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याचं ग्लास हाऊस जे आहे ते जमीनदोस्त केलेलं होतं। खोक्या भोसलेवर 3 गुन्हे दाखल आहेत। खोक्या भोसलेला प्रयागराजमधून पोलिसांनी अटक केलेली होती। उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला त्या ठिकाणी अटक झाली, ट्रान्झिट रिमांड त्याची मागण्यात आली, त्यानंतर त्याला महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलं, बीडमध्ये त्याला आणण्यात आलं आणि ज्या ठिकाणी त्यांनी हरणाची शिकार केल्याचं म्हटलं जात होतं जो एक आरोप होता त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन गेलेले होते। अशा संपूर्ण कारवाईची घटना घडत असताना त्याच्या घरावर ज्या पद्धतीनं वन विभागाकडून कारवाई करण्यात आली, कारण वन विभागाचं असं म्हणणं होतं की त्यांच्या जमिनीवर अनधिकृतपणे खोक्या भोसलेनं घर जे आहे ते बांधलेलं आहे आणि त्यामुळे ते घर जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आलं। मात्र त्यामुळे त्याचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते रस्त्यावर आलं। खोक्या भोसलेच्या पत्नीनं TV9 मराठीला जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये त्यांचंही असं म्हणणं होतं की अनधिकृत बांधकाम असल्याचं सांगत कारवाई करण्यात आली, मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस जी आहे ती देण्यात आलेली नव्हती असं खोक्या भोसलेच्या पत्नीनं TV9 मराठीशी बोलताना सांगितलेलं होतं। सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले आणि त्यांनी स्वतः हे मान्य केलेलं होतं ज्यावेळेला खोक्या भोसलेचं मारहाणी प्रकरणामध्ये नाव पुढे आलेलं होतं। खोक्या भोसलेवर 3 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे। तपास जो आहे त्याचा सुरू झालेला आहे आणि आता सुरेश धस खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत।